but at least some idea you might have got. Yes, ma'am. ओके. DSO ला जे प्रोब दाखवले होते मी, तर ते प्रोब त्याच्या DSOच्या यू आर कनेक्टिंग द स्लॉट्स or you are connecting the probe in the slots of the particular DSO, and then you will be able to measure the parameters of the signal. Okay, in this way we are using the DSO. मग DSO मध्ये परत 2-3 पॅरामीटर असतात. काही याच्यामध्ये आपण फ्रिक्वेन्सी स्पेक्ट्रम मध्ये मेजर करू शकतो, म्हणजे फ्रिक्वेन्सी डोमेन मध्ये वेव्हफॉर्म मेजर करू शकतो ऍडव्हान्स फीचर मध्ये. बट बेसिकली आपल्या सिलेबस मध्ये जे आहेत त्याच्यामध्ये आपण DSO वरती वेव्हफॉर्म मोस्टली टाइम डोमेन मध्ये मेजर करतो. ओके, सो दोज आर द बेसिक थिंग्स दॅट वी हॅव डिस्कस्ड yesterday. So just a minute. So yes, up till now from this second chapter we have completed these sources of noise. आता याच्यामध्ये बघा, स्क्रीन दिसते सगळ्यांना? Yes, ma'am. Clearly. Okay, so Yes, ma'am. because today we are having, means college campus is closed, so I'm taking from home. So if any, because of network, if screen it is not visible, you just tell me immediately. Okay, so सोर्सेस ऑफ नॉईज आणि टाइप्स ऑफ नॉईज ह्या दोन्ही वरती तुम्हाला जर क्वेश्चन विचारला तर फॉर बोथ व्हॉट एव्हर आर द आन्सर्स दॅट विल बी सेम. आपण जे कॉमन पुढचं डिस्क्रिप्शन बघितलेलं आहे, सो दॅट पॉइंट्स आर कॉमन फॉर these 2 points. Okay, so we have discussed types of noise. In that we have covered external noise, and in internal noise we have covered this thermal noise, short noise and partition noise, and also low frequency or flicker noise. So today we are going to discuss this burst noise type, avalanche noise and white noise. हे 3 internal noise चे type आपण discuss करणार आहे. Okay, so thermal noise is because of change in the temperature. So already these points covered. Short noise is because of random arrival of carriers at the receiver. Then thermal noise is because of change in the temperature and thermal agitation of the carriers. Then next, flicker noise. Flicker noise is it is taking place at the low frequency, and that is also called as the pink noise. So we will start with the next point. Partition noise also it is completed. Okay, so today we are going to discuss about the avalanche noise. So I had told you just to go through the avalanche breakdown process in PN junction. Current avalanche noise, whatever is this type of noise, that is taking place most of the times in the diode. So I had asked you to just go through the avalanche breakdown process in the PN junction diode. So have you searched for that or studied anything about that? व्हिडिओ वगैरे बघितला का त्याच्यावरती कोणी avalanche breakdown process in diode? No, ma'am. नो. ओके, सो ऑलरेडी आहे तुम्हाला इकॅड मध्ये ते डायोडचे फंक्शन्स चालू झालेत का? कुठलं चॅप्टर चालू आहे तुमचा सध्या इकॅडचा? इकेडचा 4th चॅप्टर चालू आहे मॅम, फीडबॅक एम्प्लिफायर. ओके, मग डायोड बद्दल बेसिक तरी तुम्हाला क्लिअर आहे सगळ्यांना. ओके, मग डायोड मध्ये आता युजली व्हेन वी आर कन्सिडरिंग पीएन जंक्शन डायोड, इट इज ऑपरेटिंग इन द फॉरवर्ड बायस. म्हणजे नॉर्मली जेव्हा कुठलाही डायोड आपण यूज करतो तेव्हा त्याच्यामधून करंट फ्लो होण्यासाठी त्याला कुठल्या बायस मध्ये कनेक्ट करतो आपण? नॉर्मल कंडिशन मध्ये फॉरवर्ड. फॉरवर्ड बायस. सो टू हॅव द कनेक्शन और टू हॅव द स्मूथ फंक्शनिंग ऑफ डायोड किंवा रेग्युलर फंक्शनिंग साठी डायोड हा फॉरवर्ड बायस मध्ये आपण कनेक्ट करतो. पण काही स्पेसिफिक ऍप्लिकेशन मध्ये, फॉर एक्झाम्पल झिनर डायोड ऐकलं का तुम्ही? येस मॅम, रिव्हर्स बायस्ड कंडिशन. So why we are connecting? Yes, ma'am. Reverse. Why we are connecting Zener diode in reverse bias condition? इक्विपमेंट सेफ्टी. इक्विपमेंट सेफ्टी. किंवा आता मी त्याच्या थेरी मध्ये जात नाही, बिकॉज ऑलरेडी यू आर गोइंग टू स्टडी ऑल दॅट पॉइंट्स इन डिटेल इन इकॅड. आता फक्त आपल्याला इथे अव्हलॅन्च नॉईज ह्या पॉइंट पुरता अव्हलॅन्च नॉईज हा कन्सेप्ट काय असतो त्याच्या पुरता आपल्याला अव्हलॅन्च ब्रेकडाऊन प्रोसेस इन डायोड दॅट यू हॅव टू अंडरस्टँड. मग काही स्पेसिफिक डायोड असतात जे रिव्हर्स बायस मध्ये सुद्धा ऑपरेट होतात. सो दोज आर द बेसिक थिंग्स रिलेटेड टू डायोड. मग
जेव्हा डायोड रिव्हर्स बायस मध्ये कनेक्टेड असतो, आता अव्हलंच ही प्रोसेस जी आहे दॅट इज रिलेटेड विथ मोस्ट ऑफ द टाइम्स रिलेटेड टू रिव्हर्स बायस स्ट्रक्चर ऑफ द डायोड. मग here is one PPT related to avalanche breakdown process. So we will first go through the process whatever is called as avalanche breakdown. मग त्याच्या आधी फक्त एवढा बेसिक पॉइंट लक्षात घ्या की जसं आपण की पॉइंट्स लक्षात ठेवलेत प्रत्येक नॉईजच्या टाईपसाठी. शॉर्ट नॉईज एकदम कॅरियर्स आल्यामुळे प्रोड्यूस होतो किंवा थर्मल नॉईज हा रिलेटेड टू टेम्परेचर असतो. तसं avalanche noise it is related with diode. Avalanche noise is present in the which type of device? Mostly diode. And कशामुळे डायोड मध्ये प्रोड्यूस होतो तो? So avalanche noise is a form of noise that does not occur in most circuit. म्हणजे बऱ्याच सर्किट मध्ये तो एक्झिस्टन्स मध्ये नसतो, but it can be experienced with the PN junction. PN junction मध्ये असतो तो. In which type of PN junction? That are operated at the point of avalanche breakdown or close to it. म्हणजे डायोड मध्ये सगळ्याच डायोड मध्ये हा एक्झिस्टन्स मध्ये असतो असं नाही, किंवा एखाद्या डायोड मध्ये सगळ्या कंडिशनला एक्झिस्टन्स मध्ये असतो असंही नाही. कधी होतो तो प्रेझेंट डायोड मध्ये? जेव्हा त्याच्या पर्टिक्युलर avalanche ब्रेकडाऊन ह्या प्रोसेसचे सगळे पॅरामीटर तिथं सॅटिस्फाय होतात. In that case, the avalanche breakdown takes place and avalanche noise is taking place in the diode. Okay, so diodes like Zener diodes exhibit this, and the effects can be filtered at the source to remove it and prevent it entering into other circuit. Okay, so these are taking place in the diodes like Zener diode. So most of the time this avalanche noise is related with the Zener diode. And what is that? What is the process of avalanche breakdown? That we will discuss in the next slide. Okay, so just wait. इथे एक डायग्राम दाखवलेली आहे avalanche breakdown process. How the avalanche breakdown process takes place in the diode that is shown. मग आता इथे डायग्राम बघा, ही कुठल्या कनेक्शन मध्ये कनेक्ट केलेला आहे डायोड? In which connection the diode is connected? This is P type. Reverse. Okay, so this diode it is connected in the reverse bias. Okay, P type आहे तो निगेटिव्ह ला दिलेला आहे, N type आहे तो पॉझिटिव्ह ला दिलेला आहे. मग जेव्हा डायोड रिव्हर्स बायस कंडिशन मध्ये असतो तेव्हा त्याच्यामध्ये करंट कुठल्या कॅरियर्स मुळे फ्लो होतो? दोन टाईपचे कॅरियर असतात डायोड मध्ये, मेजॉरिटी चार्ज कॅरियर्स आणि मायनॉरिटी चार्ज कॅरियर्स. मग पीएन जंक्शन मध्ये जेव्हा फॉरवर्ड बायस होतो, एक बेसिक क्विकली आपण बघूया डायोडचं फंक्शन. याच्यामध्ये जास्त डीपली आपल्याला जाणं एक्सपेक्टेड नाही याच्यात. फक्त एवढं लक्षात घ्या की avalanche noise हा डायोड मध्ये प्रेझेंट असतो, अँड दॅट नॉइज इज प्रेझेंट बिकॉज ऑफ विच फंक्शन? avalanche breakdown process in the diode. डायोड मध्ये avalanche breakdown प्रोसेस झाल्यामुळं avalanche noise हा त्या डायोड मध्ये प्रोड्यूस होतो. मग avalanche breakdown कुठल्या कंडिशन मध्ये होतं? That avalanche breakdown takes place when the diode it is in the reverse bias condition. मग डायोड जेव्हा फॉरवर्ड बायस कंडिशन मध्ये असतो तेव्हा त्याच्यामध्ये फ्लो होणारा करंट हा मेजॉरिटी चार्ज कॅरियर मुळे होतो. When the diode is forward bias, the current flows because of the majority charge carriers, and when the diode is reverse bias, in that case also, आता आयडियली बघा रिव्हर्स बायस असताना त्याच्यामधून करंट फ्लो होईल का? आयडियली जर आपण बघितलं तर when diode is reverse bias, no current should flow through the diode, but still some minor amount of current is flowing through the diode because of मायनॉरिटी चार्ज कॅरियर्स, आणि तो मायनॉरिटी चार्ज कॅरियर्स मुळे फ्लो होत असल्यामुळं त्याला आपण म्हणतो मायनॉरिटी करंट. ओके, दॅट इज द कन्सेप्ट ऑफ रिव्हर्स बायस करंट अँड फॉरवर्ड बायस करंट इन द डायोड. मग हा जेव्हा डायोड रिव्हर्स बायस कंडिशन मध्ये कनेक्ट केलेला असतो, इन दॅट केस जस्ट अ मिनिट.
Okay, so we will just go through the process of avalanche breakdown. So in order to look at the avalanche noise, it is necessary to first understand the phenomenon of avalanche breakdown process. Okay, so avalanche breakdown occurs in semiconductors where a high potential gradient is existing. आता आधी what is the meaning of avalanche? Can anybody tell? आता for example, short म्हणजे आपण बघितलं होतं, short noise. Short means what? At a time, lot of carriers are coming. That is the meaning of short. Similarly, what is the meaning of avalanche? Avalanche या शब्दाचा अर्थ काय होतो? Avalanche means what? Am I audible to all? Yes, ma'am. Yes, ma'am. Sudden. Avalanche, avalanche सडनली किंवा जास्त प्रमाणात किंवा तुम्ही जर नेटवरती बघितलं तर लोट असा अर्थ Rapidly. होता. आपण म्हणतो ना एखादी गोष्ट खूप जास्त प्रमाणात येते, तसा अर्थ आहे त्या avalanche. So avalanche breakdown occurs in semiconductor where a very high potential gradient is existing. जेव्हा त्याला हाय पोटेन्शियल त्या डायोड मध्ये एक्झिस्टन्स मध्ये असतं, at that time this avalanche breakdown takes place. And when this occurs, electrons rapidly gain momentum and they may hit the crystal lattice through which they travel with such a energy that they can dislodge on other charge carriers creating the whole electron pairs. आता हे जे काही डिस्क्रिप्शन आहे हे थोडंसं समजायला अवघड आहे. So through a diagram I will just explain you simply. So whatever is here shown, PN junction diode, that is in the reverse bias condition. मग ह्या रिव्हर्स बायस कंडिशन मध्ये जेव्हा त्या डायोडला हाय व्होल्टेज आपण अप्लाय करतो, बिकॉज ऑफ ऍप्लिकेशन ऑफ दॅट हाय व्होल्टेज ह्या कॅरियरची एनर्जी वाढते अँड देर इज सडन number of increase in the electron hole pairs, or there is sudden increase in the number of charge carriers present in this reverse biased PN junction diode. आणि त्याच्यामुळं that particularly there is sudden increase in the temperature of that diode. That process it is called as the avalanche breakdown process. Okay, so तुम्हाला सांगितलं मी की त्या तुमच्या सब्जेक्ट मध्ये आहे दुसऱ्या, त्यामुळे आपण जास्त डिटेल मी इथं घेत नाहीये. फक्त एवढं लक्षात घ्या की avalanche breakdown ही अशी प्रोसेस आहे जी डायोड रिव्हर्स बायस मध्ये कनेक्ट केल्यावर त्या डायोड मध्ये एक्झिस्टन्स मध्ये येते. अँड बिकॉज ऑफ दॅट avalanche breakdown process there is sudden increase in the temperature of the diode, and because of that whatever noise is produced, that is called as the avalanche noise. Are you getting with the basic concept? Yes, give the answer. Are you getting? Yes. Yes, जसं ma'am. बेसिकच बघितलं आता आपण. फॉर एक्झाम्पल पार्टिशन नॉइज कधी क्रिएट होतो? जेव्हा कुठल्याही सर्किट मध्ये एखाद्या पॅरामीटरचं आपण पार्टिशन करतो, at that time the partition noise is created. Similarly, avalanche noise related 3-4 गोष्टी फक्त लक्षात ठेवा. Avalanche noise is a form of noise that does not occur in all circuit, but it is experienced with please Amol, Amol Gopne, mute yourself. Who is Amol Gopne? वेट मॅम करायला लागलो. हा, why you joined late? सॉरी मॅम थोडं काम होतं. Mute yourself. येस येस. Be fast. होत नाहीये मॅम. Okay, so avalanche noise
is present in the diode. It is not occurring in all circuit. It is present in the diode. And the condition to occur the avalanche breakdown process is that the diode should be connected in the reverse bias condition. आणि त्या टाईपच्या डायोडचं एक्झाम्पल आहे झिनर डायोड. ओके. अँड avalanche breakdown process मध्ये काय होतं, when the diode is connected in the reverse bias. So in this diagram I have explained, when the diode is connected in the reverse bias, त्याच्यामध्ये करंट कुठल्या कॅरियर्स मुळे फ्लो होतो रिव्हर्स बायस कंडिशन मध्ये, करंट इज फ्लोइंग बिकॉज ऑफ द मायनॉरिटी चार्ज कॅरियर्स. मग जेव्हा ह्या रिव्हर्स बायस कंडिशन मधलं व्होल्टेज जास्त असतं तेव्हा these minority charge carriers are getting energy and they are exciting the more number of electron hole pairs and there is sudden increase in the number of charge carriers. सडनली ती प्रोसेस होते त्यामुळे त्याला म्हणतो आपण avalanche breakdown. आणि त्या प्रोसेस मध्ये बिकॉज ऑफ सडन इन्क्रीज इन द नंबर ऑफ कॅरियर्स, temperature of this junction and temperature of the diode is also increased. Okay, that is the concept of avalanche breakdown. So because of that avalanche breakdown process, the avalanche noise is present in which type of devices? कुठल्या डिव्हाइस मध्ये प्रेझेंट असतो avalanche noise? रिव्हर्स बायस मध्ये. पण avalanche noise that is mostly present in the diode. Okay, that is the concept of avalanche breakdown. बाकीचं डिस्क्रिप्शन थोडंसं अवघड आहे पण सिंपल शब्दामध्ये आधी एवढा कन्सेप्ट तुम्ही समजून घ्या. ओके, सो आय विल जस्ट क्विकली रिवाइज दॅट. Avalanche noise is a form of noise that does not occur in most circuit but can be experienced with PN junctions that are operated at the point of avalanche breakdown. आता एखादा डायोड जरी रिव्हर्स बायस कंडिशन मध्ये कनेक्ट असला आणि त्याच्यामध्ये जर अप्लाइड व्होल्टेज कमी असेल तर तिथे त्या कंडिशनला avalanche noise प्रोड्यूस होत नाही. avalanche noise कधी प्रोड्यूस होतो जेव्हा त्याला आपण हाय रिव्हर्स बायस व्होल्टेज अप्लाय करतो आणि avalanche ब्रेकडाऊनच्या सगळ्या प्रोसेस या बाकीचे पॅरामीटर जेव्हा सॅटिस्फाय होतात at that time only avalanche breakdown is taking place. Okay, so diodes like Zener diodes exhibit this and the effects can be filtered at source to remove it and prevent it entering into other circuits. Okay, also it is possible to use the diodes that exhibit avalanche breakdown as noise generators which sometimes needed for some test application. आता एखादं सर्किट आहे तर त्या सर्किट मध्ये जर तुम्हाला नॉइजचा इफेक्ट काय होतो हे मेजर करायचंय. वन एक्झाम्पल यू कन्सिडर की एखादं सर्किट तुम्ही डिझाईन केलंय, त्या सर्किट मध्ये ह्या एखाद्या पर्टिक्युलर नॉइजचा इफेक्ट तुम्हाला स्टडी करायचा आहे. मग त्या केसमध्ये तुम्हाला माहितीये की इफ यू आर युझिंग द झिनर डायोड देअर आणि त्याला जर हाय रिव्हर्स बायस व्होल्टेज दिलं तर तिथं काय प्रोड्यूस होईल, त्या केसमध्ये avalanche noise प्रोड्यूस होतो. सो फॉर सच ऍप्लिकेशन्स यू कॅन यूज द दिस. मॅडम स्क्रीन दिसत नाहीये. ओके, आय विल शेअर इट वन्स अगेन. Is it visible now? येस मॅम. Okay. So this point we were discussing की avalanche noise हा not required आहे obviously, that is unexpected. पण इथे एक त्यांनी जे डिस्क्रिप्शन दिलेलं आहे that description is nothing but it is the explanation where the avalanche noise यूज करून आपण झिनर डायोड कुठल्या ऍप्लिकेशन साठी यूज करू शकतो. हे सेंटेन्स बघा तुम्ही. Also it is possible to use the diode that exhibit avalanche breakdown
as noise generators which sometimes needed for some test application. आता एखाद्या डिव्हाइस तुम्ही डिझाईन केलाय त्याच्यामध्ये तुम्हाला अव्हलॅन्च नॉईजचा काय इफेक्ट होतोय दॅट यू हॅव टू स्टडी, किंवा एखाद्या नॉईजचा जर तुम्हाला आपण ट्रायल घेतो की हा जर नॉईज ह्याच्यामध्ये प्रोड्यूस झाला तर सर्किटच्या फंक्शनिंग वरती काय इफेक्ट होतोय. इन सच केस यू कॅन यूज दिस झिनर डायोड ॲज अ युजफुल डिव्हाइस टू स्टडी द इफेक्ट ऑफ नॉईज इन द पर्टिक्युलर सर्किट. तर ते झिनर डायोडचं एक ऍप्लिकेशन आहे दॅट इज गिवन हिअर. सो दिस इज बेसिक अबाउट द अव्हलॅन्च नॉईज. आणि पुढची जी स्लाइड आहे त्याच्यामध्ये अव्हलॅन्च ब्रेकडाऊनचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. What is the process of avalanche breakdown that is taking place in the diode? Okay, so in order to look at avalanche noise, it is necessary to first look at the phenomenon of avalanche breakdown. So avalanche breakdown occurs in semiconductor. इथं डिस्क्रिप्शन आहे त्याचं सगळं. avalanche breakdown semiconductor मध्ये प्रोड्यूस होतं. कधी प्रोड्यूस होतं? when a high potential gradient exists. When this occurs, electrons rapidly gain momentum and may hit the crystal lattice through which they travel with such energy that they can dislodge other charge carriers. म्हणजे इथे ह्या डायग्राम मध्ये एक्सप्लेन केलं होतं मी तुम्हाला. वन्स अगेन आय विल एक्सप्लेन इट. हा पीएन जंक्शन डायोड आहे. हा रिव्हर्स बायस मध्ये कंडिशन केला, कनेक्ट केला आपण रिव्हर्स बायस कंडिशन मध्ये. जोपर्यंत हे रिव्हर्स बायस्ड व्होल्टेज कमी असेल तोपर्यंत अव्हलॅन्च ब्रेकडाऊन चालू होत नाही. पण जेव्हा हे अप्लाय केलेलं रिव्हर्स बायस व्होल्टेज त्याची व्हॅल्यू आपण वाढवतो तर त्या केसमध्ये रिव्हर्स बायस मधलं व्होल्टेज वाढल्यामुळे काय होतं, ह्या चार्ज कॅरियर्सची एनर्जी और दे आर गेटिंग एनर्जी बिकॉज ऑफ दिस हाय रिव्हर्स बायस व्होल्टेज अप्लाइड अँड हे इथं सरफेस वरती कोलॅड होतात. पीएन जंक्शन डायोड मध्ये जे मध्ये जंक्शन आहे तिथं ह्या सरफेस वरती ते कोलाइड होतात. दॅट इज कॉल्ड ॲज द दे आर कोलाइडिंग ऑन द क्रिस्टल लॅटिस. आणि इथं त्या प्रोसेसमुळे मोर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन होल पेअर्स आर जनरेटेड. म्हणजे इथं रिव्हर्स बायस जास्त अप्लाय केल्यामुळे इथं सडनली देअर इज इन्क्रीज इन द नंबर ऑफ दिस पर्टिक्युलर चार्ज कॅरियर्स आणि सडनली इन्क्रीज होतं. त्यामुळे त्याला काय म्हणतो आपण, अव्हलॅन्च ब्रेकडाऊन. आणि जेव्हा एखाद्या डायोड मध्ये अव्हलॅन्च ब्रेकडाऊनची प्रोसेस एक्झिस्टन्स मध्ये येते ऍट दॅट टाइम द पीएन जंक्शन टेम्परेचर इज ऑल्सो सडनली इन्क्रीज. सो दिस इज द कन्सेप्ट ऑफ अव्हलॅन्च ब्रेकडाऊन. मग अव्हलॅन्च ब्रेकडाऊन मुळे जो नॉइज प्रोड्यूस होतो दॅट इज कॉल्ड ॲज द अव्हलॅन्च नॉइज. Okay, so that much description you are supposed to write about the avalanche noise. So here in next slide, how to remove the avalanche noise that is given. Okay, so avalanche, when using the circuits that utilize diode like voltage reference diode that may operate using this avalanche breakdown, it may be necessary to remove the avalanche noise. मग जेव्हा तुम्ही एखाद्या सर्किटमध्ये डायोड यूज करता तेव्हा त्याच्यामध्ये यू हॅव टू टेक केअर फॉर रिमूव्हल ऑफ दॅट अव्हलॅन्च नॉइज. सो हाऊ यू कॅन रिमूव्ह द अव्हलॅन्च नॉइज? द अव्हलॅन्च नॉइज कॅन बी रिमूव्ड युझिंग अ सिम्पल कॅपॅसिटर बेस्ड फिल्टर और स्मूथिंग नेटवर्क. फिल्टरचा कन्सेप्ट झालाय का तुम्हाला? आता फिल्टर चॅप्टर चालू आहे ना. which two components you need to design any filter? Basically, what is the function of filter in electronic circuit? Hello? फिल्टरचा चॅप्टर चालू आहे म्हणला ना तुम्ही. इकडचा का एम्प्लिफायर चालू आहे म्हणला? कुठला म्हणला? फीडबॅक एम्प्लिफायर. फीडबॅक एम्प्लिफायर म्हणला का? ओके. फिल्टर, डू यू नो व्हॉट इज द कन्सेप्ट ऑफ फिल्टर इन इलेक्ट्रॉनिक सर्किट? लो पास फिल्टर, हाय पास फिल्टर ऐकले का तुम्ही? नाही. ओके. सो फिल्टर, बर ठीक आहे. आता सपोज एखादं ऍप्लिकेशन आहे त्याच्यामध्ये बऱ्याच फ्रिक्वेन्सी रेंज आहेत इनपुटला. द रेंज इज फ्रॉम 1 हर्ट्ज टू 1000 हर्ट्ज. पण आता त्या पूर्ण फ्रिक्वेन्सी रेंज मधले सगळे फ्रिक्वेन्सी कंपोनंट नकोय मला, फक्त लो फ्रिक्वेन्सी कंपोनंटच हवेत.
तर त्या केसमध्ये आपण लो पास फिल्टर यूज करतो. फिल्टर मीन्स व्हॉट? इट इज अ सर्किट विच इज यूज टू फिल्टर द रेंज ऑफ पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी. म्हणजे आपल्याला ज्या फ्रिक्वेन्सी रेंज मधले सिग्नल फक्त पाहिजे आहेत त्या फ्रिक्वेन्सी रेंज मधले सिग्नल तो सिलेक्ट करतो आणि बाकीचे फ्रिक्वेन्सी कंपोनंट काय करतो? इलिमिनेट करतो. त्याला म्हणतो आपण फिल्टर. सो यू विल स्टडी दॅट इन डिटेल इन ECAD. जस्ट रिमेंबर हिअर दॅट फिल्टर इज अ डिव्हाइस. फिल्टरचा अर्थ काय होतो? गाळणे किंवा आपल्याला जे काही पाहिजे आहे रेंज, त्या रेंज मधलेच कंपोनंट आपल्याला मिळतात आणि बाकीचे कंपोनंट त्यातनं इलिमिनेट होतात किंवा काढून टाकले जातात. त्याला म्हणतो आपण फिल्टर. मग ॲव्हलांच ब्रेकडाऊन किंवा ॲव्हलांच नॉईज कसा रिमूव्ह करू शकतो आपण? फर्स्ट, इट कॅन बी रिमूव्ड बाय युजिंग सिंपल कॅपॅसिटर बेस्ड फिल्टर. मग फिल्टर डिझाईन करण्यासाठी दोन कंपोनंट लागतात बेसिकली, कॅपॅसिटर अँड इंडक्टर. और इट इज ऑल्सो विथ द हेल्प ऑफ कॅपॅसिटर अँड रेजिस्टर. मग तो एका टाईपचा फिल्टर आहे इथं, दॅट इज कॉल्ड ॲज सिंपल कॅपॅसिटर बेस्ड फिल्टर और स्मूथिंग नेटवर्क. स्मूथिंग नेटवर्क म्हणजे एखाद्या नेटवर्कचं फंक्शन स्मूथ करण्यासाठी किंवा प्रॉपर करण्यासाठी तिथं आपण इनपुटला फिल्टर लावतो. दॅट आर द मोस्ट कॉमन डिव्हाइसेस युज्ड फॉर द स्मूथिंग नेटवर्क. ओके, so you can just write here one line in this description. हे ऍडिशनल डिस्क्रिप्शन आहे ह्याच्यामध्ये. त्याच्या फक्त आता एक्झाम मी ऍडिशनल पॉइंट पण तुम्हाला पीपीटी मध्ये दिलेले आहेत, सो दॅट यू विल हॅव मोर आयडिया. बट जस्ट while discussing I will discuss that whatever points are important that you have to understand from exam point of view. Avalanche noise हा कशामुळे प्रोड्यूस होतो? बिकॉज ऑफ, can anybody summarize avalanche noise point? Avalanche noise point, can anybody summarize? काय बघितलं आपण avalanche noise मध्ये? येस, अंकिता. avalanche noise मध्ये काय समजलं तुम्हाला? कुठले पॉइंट्स बघितले? ॲव्हलांच नॉईज म्हणजे ते रिव्हर्स बायस कंडिशन मध्ये असतं. हा, जस्ट अ मिनिट. परत आता याच्यामध्ये कसं आहे थोडस की हे समजण्यासाठी तुम्हाला आधी काही इकॅडचे बेसिक पॉईंट समजायला पाहिजेत इलेक्ट्रॉनिक सर्किटचे रिलेटेड. ते जेव्हा तुम्हाला कव्हर होतील पॉइंट्स, ऍट दॅट टाइम इट विल बी इझी फॉर यू टू अंडरस्टँड दिस पर्टिक्युलर पॉइंट. ओके, गो अहेड अंकिता. टेल द आन्सर अंकिता. नंतर ते आवाज येत नाहीये तुमचा. आवाज तुमचा हे होतोय, कट होतोय. मॅडम रेंज प्रॉब्लेम आहे जरा त्यामुळे. बर बर, हा ओके, आता येतोय व्यवस्थित, बोला. ॲव्हलांच नॉईज कुठल्या डिव्हाइस मध्ये असतो? डायोड मध्ये. डायोड मध्ये. जसं आपण बघितलं की थर्मल नॉईज हा सगळ्या डिव्हाइस मध्ये असतो. परत शॉर्ट नॉईज हा ऑप्टिकल सर्किट मध्ये पण असतो, इलेक्ट्रिकल मध्ये पण असतो. तसं ॲव्हलांच नॉईज, आता हा ॲव्हलांच नॉईज ऑप्टिकल कम्युनिकेशन मध्ये प्रेझेंट मध्ये असेल का? ऑप्टिकल कम्युनिकेशन मध्ये प्रेझेंट असेल का? नाही. ॲव्हलांच नॉईज इज रिलेटेड विथ ओनली इलेक्ट्रिकल सर्किट. ते सुद्धा त्या सर्किट मध्ये जर आपण डायोड यूज केला असेल तर त्याच्यामध्ये ॲव्हलांच नॉईज प्रोड्यूस होतो. डायोड मध्ये सुद्धा कुठली कंडिशन आहे पुढं, की ज्या डायोड मध्ये ॲव्हलांच ब्रेकडाऊन प्रोसेस कॅरी होते त्या डायोड मध्ये फक्त ॲव्हलांच नॉईज प्रेझेंट असणार आहे. मग ॲव्हलांच ब्रेकडाऊन प्रोसेस साठी डायोडचं कनेक्शन कुठल्या बायस मध्ये असतं? ॲव्हलांच ब्रेकडाऊन साठी रिव्हर्स बायस. मग ते पुढचं डिस्क्रिप्शन लिहायचं. व्हॉट इज दिस ॲव्हलांच ब्रेकडाऊन प्रोसेस? जेव्हा आपण डायोड रिव्हर्स बायस मध्ये कनेक्ट करतो तेव्हा रिव्हर्स बायसला जास्त व्होल्टेज अप्लाय केल्यानंतर whatever are these carriers, they are getting more energy and they are producing the more number of electron hole pairs. आणि त्याच्यामुळं suddenly the carriers are increased. त्यामुळे त्याला म्हणलेले avalanche breakdown process. And another effect of avalanche breakdown process is that temperature of that diode is suddenly increased. त्यामुळे usually
avalanche breakdown process, that is unwanted process in any type of diode. Okay, हे झाला एक part. And because of this, the avalanche noise is produced. Then the next point is how we can reduce the avalanche noise. So this you can only write that the avalanche noise can be removed by using the simple capacitor based filter. Filter use करून आपण avalanche noise रिमूव्ह करू शकतो. मग फिल्टर म्हणजे काय? फिल्टर हे एक इलेक्ट्रॉनिक सर्किट आहे which is used to select a particular required frequency component. म्हणजे आता सपोज लो पास फिल्टर तीन टाईपचे फिल्टर असतात मेनली. लो पास फिल्टर, हाय पास फिल्टर आणि बँड पास फिल्टर. मग लो पास फिल्टर आता एक रेंज आहे, सपोज सांगितले मी तुम्हाला, इनपुट फ्रिक्वेन्सी रेंज आहे 1 हर्ट्ज ते 1000 हर्ट्ज. मग त्या फ्रिक्वेन्सी पुढे जर मी लो पास फिल्टर कनेक्ट केला तर लो पास फिल्टर काय करतो? इट अलाउज ओनली द लो फ्रिक्वेन्सी कंपोनंट. त्याच्यामध्ये फक्त तो लो फ्रिक्वेन्सी कंपोनंटला अलाउ करतो आणि हाय फ्रिक्वेन्सी कंपोनंटला काढून टाकतो. दॅट इज द कन्सेप्ट ऑफ लो पास फिल्टर. हाय पास फिल्टर म्हणजे काय असणार आहे? इट विल अलाउ द हाय फ्रिक्वेन्सी कंपोनंट्स टू पास अँड इट विल रिस्ट्रिक्ट द लो फ्रिक्वेन्सी टू कम. दॅट इज द कन्सेप्ट ऑफ फिल्टर. कुठल्याही डिव्हाइस मध्ये आपल्याला जे एक्सपेक्टेड फ्रिक्वेन्सी रेंज आहे, टू गेट दॅट एक्सपेक्टेड फ्रिक्वेन्सी रेंज वी आर युजिंग द filter. So that point you have to remember here. Avalanche noise can be removed by using simple capacitor based filter. मग फिल्टर मध्ये पण टाइप आहेत बरेचसे, की तुम्ही काय फिल्टर मध्ये कॅपॅसिटर, रेझिस्टर, इंडक्टर हे तिन्ही डिव्हाइस वापरून फिल्टर बिल्ड करू शकता, किंवा काही डिव्हाइस मध्ये तुम्ही फक्त रेझिस्टर आणि कॅपॅसिटर यूज करून सुद्धा फिल्टर बिल्ड करू शकता. So which type of filter is used to remove this avalanche noise? That is the simple capacitor based filter. ओके, एवढेच पॉइंट तुम्ही याच्यामध्ये लिहू शकता टू एक्सप्लेन द avalanche ब्रेकडाऊन. आणि हे जे काही आहे ते ऍडिशनल पॉइंट्स दिलेले आहेत. एनी फिल्टर्स डिझाईन टू रिमूव्ह द avalanche noise should be designed so that their operation affect the normal functioning of the circuit. सर्किटचं बाकीचं नॉर्मल फंक्शनिंग डिस्टर्ब नाही व्हायला पाहिजे, बट जस्ट दॅट फिल्टर शुड बी युजफुल टू रिमूव्ह द avalanche noise. Okay, avalanche noise is relatively limited in its generation. आता लिमिटेडच आहे तो जनरेशन मध्ये, कारण एक तर तो रिव्हर्स बायस मध्ये कनेक्ट करावा लागतो डायोड, आणि रिव्हर्स बायस कनेक्ट केल्यानंतर सुद्धा जेव्हा त्याचं अप्लाइड रिव्हर्स बायस व्होल्टेज हे जास्त असतं तेव्हाच फक्त त्याच्यामध्ये avalanche noise प्रोड्यूस होतो, किंवा avalanche ब्रेकडाऊन प्रोसेस कॅरी होते आणि त्याच्यामुळे avalanche noise प्रोड्यूस होतो. कुठल्या टाईपच्या डिव्हाइस मध्ये असतो हा? मोस्टली झिनर डायोड्स अँड अदर फॉर्म्स ऑफ मायक्रोवेव्ह डायोड्स दॅट यूज avalanche breakdown as a part of the mechanism of their operation, and that will generate this form of the noise. Okay, so these basic points you have to write in the avalanche noise point. Okay, understood avalanche noise? Yes, ma'am. हॅलो, बेसिक कन्सेप्ट समजलाय Yes, ma'am. avalanche noise चा? Yes, Okay, ma'am. so हाँ, ma'am. now we will go to the next noise, that is burst noise. So आता याच्यामध्ये बघा, here you can see this diagram. So here the signals are shown. स्क्रीन दिसते सगळ्यांना? Screen is visible to all? Hello? Hello? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. Yes. So first we will see basic points in burst noise, and whatever diagrams are required to understand the points, simultaneously we will go for the diagram. Okay. So burst, what do I understand from that word? Burst.
Burst means what? Burst होतं एखादं सर्किट. What is the concept of burst? Destroy. Destroy. So, but here that whatever is our regular meaning, that is not applicable here. कारण जसं मी बाकीच्या पॉइंटला एक्सप्लेन केलं, थर्मल म्हणजे टेम्परेचर आहे, शॉर्ट म्हणजे सडन आहे, ते इथं मॅच होतंय, पण इथे ऍक्च्युअली बस्ट आणि त्याचा एवढा जास्त रिलेव्हन्स नाही. त्यामुळे मी स्पेसिफिकली सांगते की सर्किट कुठलं डिस्ट्रॉय होत नाही बस्ट नॉईज मध्ये, पण इथे बस्ट हा शब्द त्यांनी कुठल्या रेफरन्सने यूज केलाय? बस्ट नॉईज कन्सिस्ट ऑफ सडन स्टेप लाईक ट्रान्झिशन बिटवीन 2 or more लेवल्स. थोडासा अवघड आहे पॉईंट, लक्षात घ्या. सिम्पली मी तुम्हाला एक्सप्लेन करते. आता इथे एक सिग्नल दिसतोय तुम्हाला. आता कुठलाही सिग्नल घेतला, आता फॉर एक्झाम्पल कुठले आहेत दोन सिग्नलचे टाईप, कुठले आहेत बेसिक सिग्नलचे दोन टाईप? Analog signal, digital signal. दोन सिग्नल आहेत इलेक्ट्रिकल सिग्नल मध्ये मेनली, अॅनालॉग आणि डिजिटल. मग आता अॅनालॉग सिग्नल मध्ये मोस्टली हा बस्ट नॉईज ऍप्लिकेबल होत नाही. दिस बस्ट नॉईज इज मोस्टली ऍप्लिकेबल, किंवा बस्ट नॉईज समजून घेण्यासाठी आपल्याला डिजिटल सिग्नल फंक्शन कसा होतं दॅट यू हॅव टू फर्स्ट अंडरस्टँड. आता अॅनालॉग सिग्नल मध्ये कशी असते सिग्नलची व्हॅल्यू? व्हॉट इज द नेचर ऑफ अॅनालॉग सिग्नल? आता एखादा अॅनालॉग सिग्नल तुम्ही कन्सिडर केला, तर त्या अॅनालॉग सिग्नल मध्ये व्होल्टेजची व्हॅल्यू कशी चेंज होते? प्रत्येक पॉइंटला व्होल्टेजची व्हॅल्यू डिफरंट असते. सायनोसॉइडल म्हणजे 0 पासून स्टार्ट होते, पॉझिटिव्ह मॅक्स, 0 निगेटिव्ह मॅक्स, म्हणजे इन्स्टंटेनियस व्हॅल्यू आपण म्हणतो त्याला. पॉइंट टू पॉइंट ती व्हॅल्यू चेंज होते, दॅट इज कॉल्ड ॲज इन्स्टंटेनियस व्हॅल्यू. मग अॅनालॉग सिग्नल मध्ये इन्स्टंटेनियसली चेंज होते, पण डिजिटल सिग्नल मध्ये काय होतं? विच टू व्हॅल्यूज आर प्रेझेंट इन डिजिटल सिग्नल? एखाद्या डिजिटल सिग्नलचं व्होल्टेज हे आपण प्रत्येक पॉइंटला वेगळं कन्सिडर करतो का? जसं अॅनालॉग मध्ये असतात. अॅनालॉग सिग्नल जर 5 व्होल्टचा असेल, +5 व्होल्ट आणि -5 व्होल्ट, त्याच्यामध्ये कसं असतं अॅनालॉग सिग्नल मध्ये प्रत्येक पॉइंटला व्होल्टेज काय असतं? +1, +2, +3, +4, 5 पर्यंत जाईल. अगेन इट विल कम टू 5 to 0, आणि निगेटिव्ह हाफ सायकलला काय असते व्होल्टेजची व्हॅल्यू? -1, -2, -3, -4, -5. म्हणजे प्रत्येक पॉइंटला त्याचं व्होल्टेज इन्स्टंटेनियसली चेंज होते. तसं डिजिटल सिग्नल मध्ये काय असतं? व्हॉट इज द कन्सेप्ट इन डिजिटल सिग्नल? either the voltage range is considered as 0 or it is considered as 1. Are you Yes, ma'am. getting? मग burst noise, or it is also called as popcorn noise. Okay, so interesting name is there, another name for burst noise. It is also called as the popcorn noise, is little known from, or it is little known form of noise these days. It appears as of sudden step transitions between different levels. म्हणजे आता इथं फॉर एक्झाम्पल 3 डिजिटल सिग्नल दाखवलेले. बस्ट नॉईज समजून घेण्यासाठी आपण कुठले सिग्नल रेफर करतोय? डिजिटल सिग्नल. मग जेव्हा डिजिटल सिग्नल आपण ट्रान्समिट करतो तेव्हा ते सिग्नल आपण 1 0 0 1 ह्या फॉर्मॅटमध्ये ट्रान्समिट करतो डिजिटल सिग्नल. मग आता इथं पहिला जर सिग्नल बघितला तुम्ही, तर व्हॉट एव्हर इज दिस फर्स्ट व्हॅल्यू दॅट इज 1, दिस व्हॅल्यू इज 0. डायग्राम दिसते का क्लिअरली सगळ्यांना? 3 डिजिटल सिग्नल आहेत ह्याच्यामध्ये. पहिल्या याच्यामध्ये बघा, दिस इज पॉझिटिव्ह, दिस इज कॉल्ड ॲज 1, म्हणजे हे बिट कुठलं ट्रान्समिट केलं डिजिटल मध्ये? 1 0. नेक्स्ट कुठलं आहे हे? 1 1 1 1, अगेन इट इज 0. नेक्स्ट इट इज 1 1 1 1 1, देन 0. म्हणजे फक्त लक्षात ठेवा की डिजिटल सिग्नल ट्रान्समिट करताना जेव्हा आपण पल्स कोड मॉड्युलेशन किंवा डिजिटल मॉड्युलेशन इन डिटेल बघू, ॲट दॅट टाइम यू विल अंडरस्टँड. बट जस्ट रिमेंबर राईट नाऊ की एखादा डिजिटल ट्रान्समिट करताना आपण तो कुठल्या फॉर्मॅटमध्ये ट्रान्समिट करतो? डिजिटमध्ये. 1 0 0 1 0 0 0 1. मग हे डिजिट ट्रान्समिट करताना जर सडनली त्याच्यामध्ये खूप ट्रान्झिशन झाले, ट्रान्झिशन म्हणजे काय?
change from 0 to 1, 1 to 0. That is called as the step transition. डिजिटल सिग्नल जेव्हा 0 पासून 1 ला शिफ्ट होतो तेव्हा एक ट्रान्झिशन कम्प्लीट होतं. 1 पासून परत 0 ला शिफ्ट होतो तेव्हा दुसरं ट्रान्झिशन कम्प्लीट होतं. मग एखाद्या ट्रान्समिशन प्रोसेसमध्ये कुठल्या सिग्नलच्या ट्रान्समिशनमध्ये अॅनालॉग सिग्नल कन्सिडर करतोय का आपण इथं? अॅनालॉग सिग्नल कन्सिडर करतोय का बर्स्ट नॉइज मध्ये? Which type of signal we are considering in burst noise? डिजिटल. डिजिटल सिग्नल. हा, थोडंसं पॉइंट झालेले नाही आहेत त्यामुळे तुम्हाला थोडं समजायला अवघड पडतंय. लक्षात घ्या. अॅनालॉग सिग्नल हा सायनुसायडल फॉर्म मध्ये असतो. डिजिटल सिग्नल इज इन द फॉर्म ऑफ 1 and 0. मग आता एखादा डिजिटल सिग्नल मी ट्रान्समिट करते. ओके, आय विल राईट हिअर इन दिस नोट्स सो दॅट यू विल अंडरस्टँड इट. आता खाली लिहिते मी, बघा दिसतंय का? तर समजा एखादा सिग्नल आहे और आय विल राईट हिअर. बघा तर 0 1 0 1 0 1 0 0 0 0 1 1 1 1 अशा बीट मध्ये डिजिटल सिग्नल ट्रान्समिट केला जातो. हा झाला पहिला सिग्नल. सपोज दुसरा आहे 1 1 1 1 0 0 0 0 1 1 1 1 and 0 0. This is second signal. And third signal, if I am considering 1 0 1 0 1 0 1 0 0 1 0 1. आता हे तीन सिग्नल जर आपण कन्सिडर केले तर ह्या सिग्नल मध्ये ह्याच्यामध्ये जास्त ट्रान्झिशन आहेत का? बघा, सलग इथं 4 वेळा 0 ट्रान्समिट झालाय, ह्याच्यामध्ये सलग 4 वेळा 1 ट्रान्समिट झालाय, परत 4 वेळा 0 ट्रान्समिट झालाय, परत 1. पण ह्या तिसऱ्या सिग्नल मध्ये जर बघितलं तर 1 0 1 0 1 0 1 0 0 1 म्हणजे ट्रान्झिशन म्हणजे काय? व्हॅल्यू चेंज होणे 1 पासून 0 किंवा 0 पासून 1. मग आता डिजिटल सिग्नल ट्रान्समिट करताना आता सेकंड केस मध्ये ट्रान्झिशन जास्त आहेत का? सेकंड एक्झाम्पल मध्ये जे हायलाइट केले त्याच्यामध्ये ट्रान्झिशन म्हणजे काय समजलं का तुम्हाला? हा मॅम. ट्रान्झिशन म्हणजे काय? सिग्नलची व्हॅल्यू हा. 1 पासून 0 किंवा 0 पासून 1 ला शिफ्ट होते त्याला आपण म्हणतो ट्रान्झिशन. आता दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये बघा, सलग 1 किती वेळा ट्रान्समिट झालाय? 4 वेळा. त्याच्यानंतर परत 4 वेळा 0 ट्रान्समिट झालाय, परत 4 वेळा 1 ट्रान्समिट झालाय, 2 वेळा 0. म्हणजे इथं नंबर ऑफ ट्रान्झिशन्स कमी आहेत का जास्त आहेत? जास्त आहेत मॅम. नाही तसं नाही म्हणत मी. ट्रान्झिशन म्हणजे काय? 1 नंतर 0 0 नंतर 1 ह्याला कमी आहेत म्हणतात मॅम. ट्रान्झिशन. आता इथं किती वेळा झालंय ट्रान्झिशन? हार्डली ही इथे एकदा झालंय बघा, 1 to 0, परत इथं 0 to 1 आणि इकडे परत 1 to 0. एक 4 वेळा झालेलं आहे. तसं हा सिग्नल जर कम्पेअर केला तुम्ही, फॉर एक्झाम्पल इथं 1 to 0 एक झालंय, परत 0 to 1 एक झालंय, 1 to 0 म्हणजे तिसऱ्या सिग्नल मध्ये नंबर ऑफ ट्रान्झिशन्स ऍट द टाइम ऑफ ट्रान्समिशन जास्त आहे. मग एखादा डिजिटल सिग्नल ट्रान्समिट करताना जेव्हा त्याच्यामध्ये जास्त ट्रान्झिशन होतात म्हणजे सडन स्टेप ट्रान्झिशन्स बिटवीन डिफरंट लेवल्स, त्यावेळेस त्या सर्किटमध्ये बर्स्ट नॉइज एक्झिस्टन्स मध्ये येतो. ह्या केसमध्ये सेकंड केसमध्ये बर्स्ट नॉइजचं प्रमाण काय असेल किंवा बर्स्ट नॉइजची क्वांटिटी कमी असेल. But here this burst noise will be more because more number of transitions are there from 1 to 0 or 0 to 1. मग जेव्हा तेच इथे डिस्क्रिप्शन दिलेले, it appears as of sudden step transitions between different level which can manifest itself as a transit at the output of the electronic equipment. डिस्क्रिप्शन थोडंसं अवघड आहे, सिंपल शब्दामध्ये लक्षात घ्या. बर्स्ट नॉइज हा डिजिटल सिग्नल ट्रान्समिशनशी रिलेटेड आहे. डिजिटल सिग्नल आपण ट्रान्समिट करतो इन द टर्म्स ऑफ बिट्स 0 और 1. मग ते बीट ट्रान्समिट करताना जेव्हा सलग 1 ट्रान्समिट करतो किंवा 0 ट्रान्समिट करतो तेव्हा तिथं ट्रान्झिशन होत नाही. ट्रान्झिशन म्हणजे काय? चेंज इन द बीट आयदर फ्रॉम 1 to 0 और 0 to 1. मग डिजिटल सिग्नलच्या ट्रान्समिशन मध्ये जेव्हा
एका वेळेस जास्त ट्रान्झिशन असतात त्या केसमध्ये बर्स्ट नॉईज काय असतो त्या सर्किटमध्ये जास्त असतो. अँड व्हेन लेस नंबर ऑफ ट्रान्झिशन्स आर देअर at that time burst noise presence will be less. This is the basic concept of the burst noise. Are you getting that? Yes, ma'am. मग तेच आता की पॉईंट इथे 3 सिग्नल दाखवलेत बघा. आता हे झालं वरचं मी दाखवलं तुम्हाला ते बीट समजण्यासाठी दाखवलं. आता ह्याचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ह्या डायग्राम मध्ये दाखवलेलं आहे. आता इथं हे हाय म्हणजे हे 1 आहे, हे म्हणजे 0 आहे, निगेटिव्ह म्हणजे इथं 0 आहे. सो हाऊ यू कॅन कन्सिडर फर्स्ट डायग्राम 1 0 1 1 1 1 1 0 अगेन 1 कंटिन्युअसली 4-5 वेळा आहे, परत 0 आहे, 1 1 0. मग जेव्हा असं जास्त वेळा 1 असतात आणि जास्त वेळा 0 असतात सलग, त्या केसमध्ये बर्स्ट नॉईज कमी आहे. मग आता इथं पहिल्या डायग्राम मध्ये बर्स्ट नॉईज कमी आहे बघा. सेकंड डायग्राम मध्ये काय ह्याच्या कंपॅरिझननी जास्त आहे. थर्ड मध्ये सुद्धा ट्रान्झिशन्स कंपॅरेटिव्हली कमी आहेत. म्हणजे जेव्हा एखादं सिग्नल ट्रान्समिट करताना ट्रान्झिशन्स जास्त होतात फ्रॉम 0 to 1 and 1 to 0. ही डायग्राम काय एक्सपेक्टेड नाही आहे एक्झाम मध्ये, जस्ट टू शो यू आय हॅव ॲडेड इट हिअर. ह्याच्यामध्ये कुठलीही डायग्राम काढू नका बर्स्ट नॉईज मध्ये, फक्त डिस्क्रिप्शन लिहा. So it appears as a sudden step transitions between different levels in the electronic equipment. Okay. Then this form of noise may not affect some circuits much, but others it can provide some particular problems and issues. म्हणजे जेव्हा डिजिटल ट्रान्समिशन तुम्ही एखाद्या सर्किट मध्ये करता, at that time only the burst noise is in the existence. Okay, that is the basic thing. So here some few key points are given. Burst noise consists of sudden step-like transitions between 2 or more levels. हा झाला पहिला पॉइंट बर्स्ट नॉइज मधला. And it is related with the digital signals. Then it is related to imperfections in semiconductor material and heavy ion impact. एखादं सेमीकंडक्टर मटेरियल फॉर्म करताना जेव्हा त्याच्यामध्ये काही इम्परफेक्शन्स असतील, इम्परफेक्शन मीन्स व्हॉट, एनी फॉल्ट ॲट द टाइम ऑफ डिझाईन ऑफ दॅट सेमीकंडक्टर मटेरियल, त्याच्यामुळे सुद्धा बर्स्ट नॉईज प्रोड्यूस होतो. अँड हेवी आयन इम्प्लांट्स. आता पीएन जंक्शन डायोड जर कन्सिडर केला, हाऊ दॅट डायोड इज फॉर्म, वी आर टेकिंग वन पी टाईप मटेरियल, वन एन टाईप मटेरियल, आणि ते आपण कंबाईन करून डायोड फॉर्म्युलेट करतो. त्याच्यामध्ये डोपिंग हा एक कन्सेप्ट आहे. डोपिंग मीन्स व्हॉट, ऍडिंग इम्प्युरिटी. ऍडिंग इम्प्युरिटी. किंवा पी टाईपचं एक त्याच्यामध्ये P नंबर ऑफ कॅरियर्स, ओके, किती नंबर ऑफ कॅरियर्स आहेत हे जर प्रॉपरली नसतील, डोपिंग म्हणजे काय, ऍडिंग द इम्प्युरिटी. किंवा पी टाईपची डेन्सिटी किती पाहिजे, एन टाईपची डेन्सिटी किती पाहिजे, ऑल दॅट पॅरामीटर्स आर फिक्स्ड. पण त्याच्यामध्ये जर काही त्या प्रोसेसमध्ये प्रॉब्लेम आला तर इट इज कॉल्ड ॲज हेवी आयन इम्प्लांट्स. म्हणजे जेवढं त्याच्यामध्ये एक्सपेक्टेड आहेत कॅरियर्स त्याच्यापेक्षा जर जास्त ऍड केले गेले तर त्याला म्हणतात हेवी आयन इम्प्लांट्स. म्हणजे थोडक्यात काय म्हणू शकतो आपण, सेमीकंडक्टर एखादा फॉर्म्युलेट करताना त्याच्यामध्ये जर काही इम्परफेक्शन्स आले किंवा त्याच्यामध्ये जर काही चुका झाल्या तर बिकॉज ऑफ दॅट ऑल्सो दिस बर्स्ट नॉईज इज प्रोड्युस्ड. ओके. Then as high as several hundred microvolts. It is produced in terms of the microvolts and it lasts for several milliseconds. किती वेळासाठी तो नॉईज प्रोड्यूस होतो त्या सर्किटमध्ये, milliseconds. Then burst noise makes a popping sound at rates below 100 Hz when played through a speaker. म्हणजे एखाद्या सर्किटमध्ये आता हा मिलीसेकंड साठी प्रोड्यूस होतोय आणि मायक्रोव्होल्ट मध्ये आहे, त्यामुळे युजली तो आपल्याला ऐकू येत नाही. आता पुढे एक नॉईज बघणार आहे आपण, दॅट इज कॉल्ड ॲज व्हाईट नॉईज. आय विल सेंड सम व्हिडिओज रिलेटेड टू व्हाईट नॉईज ऑन युअर ग्रुप, ज्याच्यामध्ये त्याचा आवाज कसा येतो, व्हाईट नॉईज जर त्या सर्किटमध्ये प्रोड्यूस झाला तर त्याचा आवाज आपल्याला ऐकू येतो. असे काही नॉईज आहेत ज्याचा आवाज आपल्याला ऐकू येतो. सिमिलरली बर्स्ट नॉईज सुद्धा, वी आर एबल टू हिअर द बर्स्ट नॉईज, बट ऍक्च्युअली जी स्ट्रेंथ आहे बर्स्ट नॉईजची ती कमी आहे.
आपल्याला युजली नुसत्या कानाला बस नॉईज ऐकू येत नाही, बट इन दॅट सर्किट इफ यू कनेक्ट स्पीकर you will be able to hear the burst noise. It sounds like popcorn, popping. Hence it is called as the popcorn noise. आणि पुढचा एक टाइप आहे व्हाईट नॉईज. मग व्हाईट नॉईज हा आपल्याला कंपॅरेटिव्हली त्याची इंटेन्सिटी व्हाईट नॉईजची जास्त असते, त्यामुळं बर्स्ट नॉईज नॉर्मल कंडिशन मध्ये आपण ऐकू शकत नाही, पण एखाद्या सर्किटमध्ये जर बर्स्ट नॉईज प्रोड्यूस झाला असेल तर तिथं स्पीकर लावून आपण तो ऐकू शकतो. ओके, दॅट इज द कन्सेप्ट ऑफ burst noise. And low burst noise is achieved by using clean device processing, and therefore it is beyond the control of the designer. Okay, burst noise मध्ये प्रेझेन्स पण रेअर असतो त्याचा जर तुम्ही बघितली रेंज तर किती आहे, स्ट्रेंथ त्याची मायक्रोवोल्ट, म्हणजे खूप कमी प्रमाणात बर्स्ट नॉईज प्रोड्यूस होतो. अँड इट लास्ट फॉर सेव्हरल मिलीसेकंड, म्हणजे त्याचं ड्युरेशन आणि त्याची क्वांटिटी पण काय आहे, कमी आहे. त्यामुळं नॉर्मली आपल्याला बर्स्ट नॉईज ऐकू येत नाही, बट इफ यू कनेक्ट सम स्पीकर इन फ्रंट ऑफ द डिव्हाइस, in that case you will be able to hear the burst noise. Okay, that is the concept of the burst noise. And तो आवाज कशासारखा ऐकू येतो, it sounds like popping music, that's why it is called as the popcorn noise. So these two types of noise we have considered today. अजून थोडंसं डिस्क्रिप्शन आहे बर्स्ट नॉईजशी रिलेटेड, सो दॅट वी विल डिस्कस टुमारो. ओके, थोडेसे हे इलेक्ट्रॉनिक सर्किटशी रिलेटेड पॉईंट आहेत, आणि इलेक्ट्रॉनिक सर्किट तुम्हाला अजून ते बेसिक पॉईंट झालेले नाहीत, त्यामुळे समवॉट इट इज क्रिटिकल टू अंडरस्टँड, बट ट्राय टू अंडरस्टँड. बेसिक पॉईंट तरी समजले का तुम्हाला, बर्स्ट नॉईज कशामुळे प्रोड्यूस होतो आणि ॲव्हलन्स नॉईज कशामुळे प्रोड्यूस होतो? आर यू क्लिअर विथ द बेसिक्स? बर्स्ट नॉईज कशामुळे प्रोड्यूस होतो सांगितलं मी आता. कॅन एनीबडी टेल what we have seen in burst noise? Please tell what we have seen in burst noise concept. काय burst noise means what? Yes, Vaishnavi. What you understood in the burst noise concept? You answer. Vaishnavi Chavan, Vaishnavi Deshmukh. What you understood in this burst noise concept? Have you taken screenshots, Vaishnavi? Screenshot घेतलेत का? Okay, just send that after Yes, this ma'am. lecture. Okay, burst noise समजलाय का नाही? Or shall I repeat it tomorrow? हा. नाही समजलं मॅडम. थोडा But, समजला okay, मॅम. I will do one thing. I will repeat it tomorrow. And today I will send some videos related to this burst noise, so that from the diagrams you can have that basic points clear. And then I will repeat it tomorrow. Burst noise point. Okay. फक्त एवढं तरी लक्षात ठेवा की डिजिटल सिग्नल ट्रान्समिट होताना येस. त्याच्यामध्ये जेव्हा ट्रान्झिशन होतात 1001, त्या ट्रान्झिशन जर जास्त असतील तर बर्स्ट नॉईजचं प्रोडक्शन त्या सर्किटमध्ये जास्त होतं. आता सध्या एवढं लक्षात ठेवा. टुमारो अगेन आय विल रिपीट दॅट. ॲव्हलन्स नॉईज इज क्लिअर टू ऑल? ॲव्हलन्स नॉईज समजलाय का? येस. Okay, so burst noise point I will repeat. So tomorrow test is there, so I will repeat it after that particular lecture. Okay, and तुमचं कसं युनिट टेस्ट तुमच्या लेक्चरच्या टायमिंग मध्येच होईल. इनिशियली ओनली ॲट स्टार्ट आय विल शेअर. ओके, मगाशी काही स्टुडंट ॲबसेंट होते, सो आय एम रिपीटिंग. उद्या युनिट टेस्ट आहे तुमची. पेपर आय विल शेअर ॲट द स्टार्ट ऑफ द लेक्चर, वॉट एव्हर इज दॅट शीट. Also through the screen also I will share the paper, and sheet also I will share. By referring that, you just write the MCQ answers and theory questions on one paper or in your notebook you can write, and afterwards you can give that
or you can send that PDF to me. So through mail or through WhatsApp, that I will tell you tomorrow. Okay. And write your name and roll number on that paper also. And तुम्ही जी फाईल सेंड कराल ती सुद्धा त्याच नावाने सेंड करा with your roll number and name, so that it will be easy. This bus noise point I will repeat. Okay. Thank you.